मुलींना भार समजू नका. त्या खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार आहेत. ही सामाजिक जाणीव मनात ठेवत महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांतर्गत ग्रामीण महिलांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकाराने इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव येथे सौभाग्याचे लेणी या नावाने हा हळदी कुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील 200हून अधिक महिलांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अरुण शिनकर व मुरलीधर सरनाईक यांच्या हस्ते गावातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वंदना सोनवणे, विमलबाई प्रभाकर सोनवणे, अंबाबाई मेंगाळ, दीक्षा सोनवणे, लीलाबाई सोनवणे व चिऊबाई आगविले यांचा समावेश होता. तसेच ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे व चिऊबाई आगविले यांचा बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांनी कुशेगाव येथील तरुण मनोज सोनवणे यांची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार केला. त्यानंतर त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणातून मिळणारे रोजगार तसेच त्याचे दीर्घकालीन फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी महिलांसाठी हास्ययोगाचे प्रात्यक्षिक घेतले व दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम केल्यास शरीर निरोगी व मन आनंदी राहते असे सांगितले. स्नेहल देव, फ्रेंड सर्कलच्या सीमा सरनाईक, कविता राणे, मंजिरी घन, गायत्री पारिक, सोनाली देव, लता शिनकर, ज्योती अमृतकर, अलका देव, प्रतिभा बनाईत आदी महिलांच्या हस्ते गावातील सर्व महिलांना हळदी कुंकूचे वाण देण्यात आले. कार्यक्रमास शंकरजी सोनवणे, पोलीस पाटील एकनाथ कातोरे, सरपंच देविदास सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अमेरिका स्थित सॉफ्टवेअर तज्ज्ञ स्वप्नील शिनकर व अभियंता किशोर सरनाईक यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिलांना व मुलींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत, आपण स्वतः शिकू आणि भावी पिढीलाही शिकू असा संकल्प सर्व महिलांकडून करून घेतला.